जय श्रीकृष्ण जय गोपाल. खरं म्हणजे गवळी समाज, नंदगवळी समाज विशेष करून मेळघाटामध्ये मोठ्या प्रमाणात राहतो आणि बऱ्याचदा आपल्याला बऱ्याच अडचणी या जंगलामध्ये आपल्याला दिसतात, पाहायला मिळतात. आणि आज गवळी समाज मोठ्या संख्येने या त्रासाला आता त्रस्त झालेला आहे. मात्र इथे आपण ज्या व्यक्ती इथे तुम्हाला माहिती देणार आहेत, विशेष करून वन्य संदर्भात, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की बऱ्याचदा ज्या आमच्या गाई म्हशी पकडल्या जातात किंवा जंगलामध्ये वन्य प्राण्यांद्वारे खाल्ल्या जातात, तर त्यांच्यापासून सरकारी काही मदत वगैरे मिळते का, ते जाणून घेऊया. तर सर नमस्कार. सर्वप्रथम नमस्कार. मला सांगा, जंगलामध्ये ज्या वेळेस वन्य प्राण्यांतर्फे गवळ्यांची किंवा कोणाही पशुपालकाची ज्यावेळेस गाय म्हैस खाल्ल्या जाते, तर त्यांच्याकडून सरकारकडून सुद्धा त्याची काही मदत वगैरे मिळतं का? पहिल्यांदा माझी ओळख करून देतो. मी संजय वाघमोडे, यशवंत क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष, आणि मी पशुपालक आणि डंगे धनगरांच्यासाठी काम करतो. तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरती मी सांगतो की वन्य प्राण्यांनी हल्ला केलेल्या कुठल्याही ठिकाणी फक्त राष्ट्रीय अभयारण्य आणि राखीव जंगल हे सोडलं तर जंगलातल्या किंवा इतर मालकी हक्कात कुठल्याही वन्य प्राण्यानं, नुसतं वाघच नाही, कुठल्याही वन्य प्राण्यानं मारलं तर त्याची नुकसान भरपाई दिली जाते. बरं, म्हणजे राष्ट्रीय वन्य जे ठिकाण त्यांनी केलेलं आहे, जसं आता आमच्याकडे टायगर प्रोजेक्ट म्हणून आलेला आहे, आणि त्या टायगर प्रोजेक्टमध्ये जर अशा पद्धतीचं जर झालं तर त्याला मिळेल की नाही मदत? आता शासनाचा GR असं सांगतो की राष्ट्रीय अभयारण्य आणि उद्यान म्हणजे राखीव उद्यान या इथं झाले तर नुकसान भरपाई देण्यात येऊ नये असं शासनाचं परिपत्रक आहे. परंतु हे जे कायदे आहेत, हे कायदे लोकांच्यासाठी आहेत, माणसांसाठी. प्राण्यांना मारता येत नाही, प्राण्यांसाठी नाही, प्राण्यांना वाचता येत नाही किंवा त्यांची हद्द त्याला समजत नाही. यासाठी शासनानं 2004 साली त्यात बदल केलेला आहे. जर एखादा पशु चुकून फॉरेस्ट हद्दीत गेला किंवा एखाद्या राष्ट्रीय अभयारण्याच्या ठिकाणी गेला किंवा राष्ट्रीय अभयारण्यात जी लोक राहतात त्यांचे पशु पक्षी जंगलातच हिंडणार ना, तर त्याची सुद्धा नुकसान भरपाई मिळते. बरं, एकंदरीत तरी त्याशिवाय बऱ्याचदा गाई म्हशींना आम्ही जेव्हा जंगलामध्ये राहतो, मात्र इतर चराईसाठी आम्हाला वराडमध्ये जावं लागतं, म्हणजे मोकळ्या रानामध्ये जावं लागतं. त्यावेळेस आम्हाला जंगलातून बाहेर जावं लागतं. परंतु पुन्हा जेव्हा आम्ही प्रवेश करतो त्यावेळेससुद्धा आम्हाला बऱ्याच अडचणी फॉरेस्टकडून येतात पुढं. जसं पासेस वगैरेचा विषय असला तर त्यावेळेस कधी अडचण आली तर आम्हाला कोणत्या कायद्याअंतर्गत, कोणत्या प्रकारचं आपल्याला तिथे त्यांच्याकडून आम्हाला माहिती घेता येईल किंवा तो त्रास आम्ही कसं कम करावा? वन हक्क अधिनियम 2006 पारंपरिक वन निवासी आणि सर्व जे गोपालक पशुपालक आहेत, जे प्रामुख्याने पूर्वीपासून जंगलात राहायला आलेले आहेत, त्याला फॉरेस्ट विभागाचा कोणताही कायदा लागू होत नाही. या कायद्याअंतर्गत तुम्ही त्या जंगलातील रानमेवा किंवा वाळलेल्या झाडाच्या फांद्या किंवा जनावरं सुद्धा चारू शकताय. फक्त तुम्ही एखाद्या प्राण्याची शिकार करून म्हणजे मांस, फक्त म्हणजे एखाद्या प्राण्याची कत्तल करू शकत नाही. बाकी तुम्हाला सगळे अधिकार आहेत. आणि जंगलातून जाता येता अडवण्याचा सुद्धा त्यांना अधिकार नाही. महाराष्ट्र शासनाचा महसूल अधिनियम सांगतो की, आणि तो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल की जर 20 वर्षापेक्षा जास्त काळ एखादी वाट जर वहिवाटीत असेल किंवा त्या जाण्या येण्यात असेल 25 वर्षाची, तर ती वाट कुणालाही अडवू शकत नाही. याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण, पूर्वी रानाच्या किमती कमी होत्या आणि काही लोकांनी वाटेसाठी जागा दिली होती, आणि आता लोकांच्या जमिनीच्या किमती भरमसाठ वाढल्यानंतर काही लोक आता काय करायला लागले, पूर्वी वाट फुकट दिली होती, आता ही माझी जागा आहे आणि ते अडवतोय आणि मी रस्ता देत नाही असे म्हणून वन विभाग किंवा खाजगी एखादा शेतकरी अडवू शकतो आणि रस्ता करायला देत नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाने असा स्पष्ट आदेश दिला आहे, 20 वर्षापूर्वी दिलेली जागा वहिवाटीत ही कायम, त्याचा मोबदला न देता ही कायमस्वरूपी राष्ट्रीय महामार्ग किंवा जिल्हा परिषद मार्ग किंवा ग्रामपंचायतच्या वहिवाटी वाटेखाली यावी. ती अडवायचा कुणालाही अधिकार नाही. जर अशी एखादी वाट अडवली असेल, ज्यांची वाट अडवली असेल त्यांनी तहसीलदारांच्याकडे अर्ज करावा. तहसीलदार तुम्हाला 15 ते 20 दिवसात ती वाट खुली करून द्यायचं त्यांच्याकडे अधिकार. आणि बऱ्याचदा दादा असा प्रश्न निर्माण होतो की जंगल आपलंच,
20 काय मला तर वाटतं जवळजवळ आमच्या 2-2, 3-3 पिढ्या जंगलामध्ये गेलेल्या आहेत. तरी पण आम्हाला आमच्या जनावरांना जंगलामध्ये जायला खूप मोठी बाधा आता फॉरेस्टवाले निर्माण करतायत. तर आम्ही ती प्रोसिजर असं म्हणजे आम्हाला ते जंगलामध्ये आजही असं काही कायदा वगैरे आहे का, ज्या अंतर्गत आम्ही आमच्या चारण्यासाठी जनावरांना जंगलामध्ये नेऊ शकतो? खरं तर हा प्रश्न मला सगळ्यात चांगला आहे. कारण मुळात पहिलं जंगलात जायला मुळात बंदीच नाही. कारण संपूर्ण जंगल हे सगळ्यांसाठी खुलं आहे आणि तिथं सगळे जाऊ येऊ शकतात. फक्त तुम्ही तिथं शिकार करू शकत नाही. तुम्ही तिथं रानमेवा म्हणजे तुम्ही जांभळं गोळा करू शकताय. तुम्ही तिथं गवत कापून आणू शकताय किंवा तुमची जनावरं तिथं सोडू शकताय. परत तुम्ही ते तुमचा रानमेवा, जांभळं, करवंद जे काय असेल ते सुद्धा गोळा करून घेऊन येऊ शकताय. तेंदूची पानं असे जे आहेत ते सगळे गोळा करू शकताय. जर तुम्हाला लयच अडचण येत असेल आणि अधिकारी अडवत असतील, अडवायचा मुळात अधिकारच नाही. जर ज्यांना अडवत असतील त्यांनी आपल्या जवळच्या रेंज ऑफिस वन परिक्षेत्र कार्यालय 2-3 जिल्ह्याच्या ठिकाणी असते. त्या वन परिक्षेत्र कार्यालयात वन परिक्षेत्र अधिकाऱ्याकडे तुम्ही पास मागणीचा अर्ज करावा की तुम्हाला 4 महिने पास मिळणार नाही, 8 महिने पास मिळेल. आणि त्या पासची किंमत फक्त 10 रुपये आहे. 10 रुपये देऊन तुम्ही त्या पास तुम्ही जंगलात फिरण्यासाठी घेऊ शकताय. जर चराई पास जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला कोणीही कुठेही अडवू शकणार नाही. धन्यवाद. असे जर महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ज्या आतापर्यंत आपल्या समस्या वारंवार येत गेल्यात, मात्र त्यातून कोणत्याही प्रकारची सोडवणूक आजपर्यंत झालेली नाही, तर मला वाटतं नक्कीच या गोष्टीचा फायदा आमच्या भागामध्ये आम्ही करून घेऊ. आणि यासाठी आपण जे मोलाचं मार्गदर्शन दिलं त्यासाठी आपलं धन्यवाद. धन्यवाद.